तर पहिली षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण, समोर फलंदाज महेश काबूकर, नॉन स्ट्राईकला विलास. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल इथे आलेला आहे. महेश काबूकर स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला राजेश पाटील आणि गोलंदाजी धुरा वाढण्यासाठी सज्ज होते गोलंदाज प्रवीण. आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे या मैदानावर. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी एक ऐतिहासिक क्रीडांगण आहे. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळलेला आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट. दयानंद यांनी हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करीत होते आणि एक सोपा झेल त्यांनी घेतलेला आहे. नवीन फलंदाज भिरू मैदानात जातोय. असे सुरेख अशी सुरुवात करून दिलेली आहे प्रवीण यांनी. पहिला चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. ताकद तेवढी नव्हती स्ट्रोकमध्ये आणि सहज क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन निसावला. अशा प्रकारे पहिला विकेट वडुनगर संघाचा इथे पडलेला आहे. महेश काबूकर एक महत्वाचा फलंदाज होता. 1-0 अशी धावसंख्या. विक्रम स्पोर्ट वडुनगर या संघाची. नवीन फलंदाज भिरू मैदानात दाखल झालेला आहे. नॉन स्ट्राईकला राजेश, स्ट्राईकला जाणार आहे तो भिरू. आजच्या दिवसातला पहिला 5वा सामना असेल. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर फलंदाज भिरू. पॉवर प्लेचे षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. खेळाडू तिकडे आहे. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव, 1 धावेवर समाधान. आणि अशा प्रकारे श्री गणेश झाला अकाउंट ओपन करताना भिरू आपल्या संघासाठी. 1-1 अशी अवस्था विक्रम स्पोर्ट वडुनगर संघाची. स्ट्राईकला राजेश जातोय. डावखुरा फलंदाज राजेश. राजेशसाठी ते क्षेत्ररक्षण बदल करताना गोलंदाज प्रवीण. लॉंग ऑन आणि मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. प्रवीण अतिशय सुरेख असा फटका सजवलाय आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते ती 7. 1-7. सुरेख असा फटका. ओव्हरपिच चेंडू होता. ताकद झोकून दिली आहे फटक्यामध्ये राजेश याने आणि सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून जाणार हा सुंदर असा अप्रतिम षटकार. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे राजेश साठी. धावसंख्या ती 7. 1-7. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जागच्या जागी तिथे राहिलेला आहे. निर्धाव चेंडू येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. हा चेंडू मात्र थोडासा ऑफस्टीमच्या बाहेर टाकण्यात आला होता गोलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू येतो. चांगलं कमबॅक प्रवीण याचं. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. फटका सजवला लॉंग ऑफ कडे.
चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. चांगली सुरुवात इथे राजेश याच्याकडून दोन मोठे फटके आलेले आहेत. राजेशाच्या बॅट मधून धावसंख्या होते ती 11. 1-11 चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. आतापर्यंत एक षटकार एक चौकार राजेशाच्या बॅट मधून आलेला आहे. जरी महेश काबूकर पहिल्या चेंडूवर बाद झाले तरी सुद्धा कुठलाही प्रकारचा दबाव मात्र इथे घेतलेला न राजेश यांनी. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक सज्ज होतो राजेशसाठी. अतिशय सुरेख असा चेंडू, यॉर्कर चेंडू होता. एक धाव मात्र वाचू शकत नाही. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होती ती 12. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 अशी धावसंख्या झालेली आहे विक्रम स्फोट वडवणकर संघाची. क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी कैलास आलेले आहेत. समोर फलंदाज राजेश. 1:50 मिनिटांमध्ये डावाला सुरुवात झालेली आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक फेकून झाली पाहिजे याची नोंद घ्या. गावदेवी ओवली संघ. कैलास येतोय क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. साईड आर्म गोलंदाज. अतिशय सुरेख असा चेंडू, वेगवान असा चेंडू, यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राजेश यांनी. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. सुरेख अशी गोलंदाजी. पुण्याचा कैलास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र डावी यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या होती ती 13. साईड आर्म गोलंदाजी. कैलास अतिशय वेगवान असा गोलंदाज. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी होत आहे. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू येत नाही. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. भिरू. नवीन फलंदाज येतोय गोविंद. हा सुद्धा एक डावखोरा फलंदाज आहे गोविंद. धावसंख्या 14 आणि दुसरा फलंदाज होतोय धावबाच्या स्वरूपात 14 धावसंख्येवर. नवीन फलंदाज गोविंद आलेले आहेत. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. फुलटच चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि इथे मात्र चुकीचा थ्रो आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या होती 16. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये कैलास गोलंदाजी करतोय. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, त्यानंतर 16 धावा आलेल्या आहेत.
दोन फलंदाज त्यांचे महत्त्वाचे दोन फलंदाज महेश आणि भिरू हे फलंदाज बाद झालेले आहेत. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र फटका उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 18. 2 बाद 18. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित झाला नाही. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा पुन्हा एकदा घेतलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 20. शेवटचा चेंडू या षटकातला. शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या ती 20. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. निर्धाव चेंडू होता. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे ती विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाची. या षटकामध्ये कैलासाने चांगली गोलंदाजी केली. 8 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचा आहे सामना. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 11 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. दयानंद येतोय क्रमांक 3 ते षटक टाकण्यासाठी. धावसंख्या येते 20. समोर फलंदाज असे राजेश आणि नॉन स्ट्राईकला गोविंद. 2 डावखुरे फलंदाज सध्या खेळपट्टीवर. दयानंद येतोय तिसरे षटक टाकण्यासाठी. शॉर्ट रन ऑफ. बरोबर 10च्या सरासरीने इथे 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. पहिला चेंडू लेस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. युनिक असा व्हाईट बॉल दिलेला आहे पंच माधव ठाकरे यांच्याकडून. धावसंख्या होती 21. शॉर्ट बॉल हुक केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. फायदा उचललेला आहे राजेश यांनी. एक उत्तुंग असा षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 27. चांगल्या धावसंख्ये मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना विक्रम स्पोर्ट वडूनगर हा संघ. दोन बाद 27 आणि 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी येते. गोविंद आणि राजेश दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दयानंद सज्ज होतोय. यावेळी ओव्हरपिच चेंडू आणि हाही चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. आणि राजेशच्या बॅट मधून निघालेला तिसरा षटकार आहे. 34 धावा धाव पलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली फलंदाजी राजेश हा करत आहे. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आणि षटकारांची हॅट्रिक वर आहे राजेश. सकाळी आपण बघलं पहिल्या सामन्यामध्ये गणेश न्यूमिलन पायगाव संघाचा याने षटकारांची हॅट्रिक केली होती. 33 धावा झालेल्या आहेत. इथे पण पुन्हा एकदा चेंडू उडवलाय.
जाईल का सीमा रेषा बाहेर. षटकार, षटकारांची हॅट्रिक केलेली आहे राजेश याने. धावसंख्या होती ती 39. लागोपाठ 3 षटकार लागला. पहिला चेंडू वाईड होता, त्याच्यानंतर 3 चेंडूवर 3 षटकार. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत. 19 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तीन मध्ये 3 आल्यात. पाहूयात अजून 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. अजून किती षटकार येतात ते. दरम्यान श्री प्रदीप पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तसेच श्री परटोले साहेबांचे सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. खुल जा सिमसिम व्हाईट. धावसंख्या 40. खूपच खराब चेंडू हाताळला गेला होता कैलास दयानंद यांच्या मार्फत. इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. या षटकातला 3रा व्हाईट बॉल आहे. 3 षटकार, 3 व्हाईट बॉल, 1 डॉट बॉल. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एक लांब लचक अशी ओव्हर आम्हाला पाहायला मिळते दयानंद यांच्या मार्फत. धावसंख्या 41. पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता प्रेमनाथ यांनी. झेल पर्यंत पोहोचले सुद्धा होते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 43. शेवटचा चेंडू या षटकातला. धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. येतोय चौकार. धावसंख्या 47 आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 47 धावा उभारल्या गेलेल्या आहेत त्या. आणि संदेश पाटील आमच्याला सांगतात की या षटकामध्ये 27 धावा खर्च केलेल्या आहेत दयानंद यांनी. आणि राजेश पाटील याचा विचार केला तर अतिशय चांगली दर्जेदार अशी फलंदाजी. 3 षटकार, 1 चौकार या ओव्हरमध्ये आलेला आहे. 47 धावा 3 ओव्हरमध्ये. तीन षटकामध्ये 47 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज विकास. विकास आलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन स्ट्राईकला असेल गोविंद आणि नॉन स्ट्राईकला राजेश. पहिले चेंडू विकास. अतिशय खराब असा चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. नो बॉल आलेला आहे. 1+1 अशा 2 धावा आणि 35 धावांवर राजेश खेळत आहे. वैयक्तिक धावसंख्या ती 49. पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे चेंडूला. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 50 धावा झालेल्या आहेत.
यावेळी मात्र चेंडू उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. अंपायर माधव ठाकरे यांचा डान्स बघितला आपण, राजाची बॅटिंग बघितली, अंपायरचा डान्स बघितला. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका, चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा बाहेर, षटकार. आणि 2 चौकार त्यांनी सजवलेले आहेत. 47 धावांची मोठी खेळी करून राजेश बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचा 62 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज संदीप येतोय. आजच्या दिवसातली ही सर्वोच्च धावसंख्या 62 आतापर्यंत उभारले गेलेले आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाकडून. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरचा. विकास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे, शॉर्ट रनअप. नवीन फलंदाज संदीप साठी. विकास पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू होता, चेंडूची गती कमी केली होती. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. चुकीची थ्रो, 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 64. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 64 धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. संदीप सामना करतोय विकास या गोलंदाजाचा. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका, चेंडू जाईल, षटकार. टोलून वापून मारलेला हा षटकार.
यानंतर होणारा सामना असेल विजयी संघ विपक्ष रांजणोली, गावदेवी रांजणोली. रांजणोली संघाने तयार राहायचं आहे यानंतरच्या सामन्यासाठी. धावांचं लक्ष गावदेवी ओवली संघासमोर. आज वडवणूर नवघर संघ पुऱ्या ताकदीनिशी या स्पर्धेत उतरला आहे. सत्याहत्तर धावांचं लक्ष ढोल्यांसमोर ठेवून सलामीची जोडी गावदेवी ओवली संघाची आलेली आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. प्रवीण स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला कैलास आणि गोलंदाजीसाठी तयार होता या महेश काबूकर. 77 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये गावदेवी ओवली संघाला एक मोठं आव्हान. पॉवर प्लेचं षटक इथे महत्त्वाचं ठरणार आहे ओवली संघासाठी. या ओव्हरमध्ये जर 50+ धावा आल्या, अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेले आहेत, पोहोचू शकत नाही. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार. पहिल्याच चेंडूवर चांगली सुरुवात इथे केलेली आहे. प्रवीण यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय. एक बाउन्स
सीमारेषे बाहेर चौकार. दोन चेंडूवर दोन चौकार इथे आलेले आहेत प्रवीण याच्या बॅटमधून. चांगली सुरुवात करून दिलेली आपल्या संघासाठी. 77 बनवायच्या आहेत, त्याला ठाऊक आहे. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर आपण जास्तीत जास्त धावा बनवल्या तर येणाऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला थोडं सोपं जाईल. त्यामुळे पॉवर प्लेचा फायदा घेणे इथे गरजेचं आहे. दोन चेंडूवर दोन चौकार आतापर्यंतच्या बॅटमधून. महेश काबूकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख असा फटका कव्हरच्या डोक्यावरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या जवळ 10. बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणायला लागेल गावदेवी ओवळी संघासाठी. पुन्हा एकदा महेश काबूकर. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे बाहेर चौकार. याच दरम्यान एक निर्धाव चेंडू. 14 धावा धावफलकावरून आलेल्या आहेत. अतिशय वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू आणि फलंदाज होतोय पायचीत. नवीन फलंदाज येतो विकास. 1/14. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. अजूनही खूप मोठा पल्ला बाहेर काढायचा आहे गावदेवी ओवळी संघाला. 77 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवर तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. अजूनही 3 ओव्हरमध्ये 63 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरसाठी वडूनगर संघाने 5 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. स्ट्राईकला कैलास, नॉन स्ट्राईकला विकास आणि गोलंदाजीसाठी श्याम चौगुले. अतिशय सुरेख असा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन थोडा वेळ हवेत होता. एक धाव पूर्ण होते. एक धाव संघाची धावसंख्या होती ती 15. 1/15. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. श्याम चौगुले गोलंदाजी करत आहे दुसऱ्या षटकामध्ये. विकास स्ट्राईक घेत असताना सुरेख असा ड्राईव्ह ऑन साईडला. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव.
चांगलं क्षेत्ररक्षण गोविंद याच्या मार्फत होत आहे. धावसंख्या होती ती 16. एकेरी धावसंख्या काढून काही होणार नाही, मोठे फटके मारावे लागतील फलंदाजांना. यावेळेस मात्र मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद होतोय. दयानंद, डान्सिंग अंपायर माधव ठाकरे सर, आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता प्रेक्षकांचे इथे मनोरंजन करताना. सोळा धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 3 चेंडू टाकून झाले आहेत, 2 सिंगल आणि 1 विकेट. श्याम चौगुले गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. नवीन फलंदाज येतोय दयानंद. सुरेख असा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि धावबाजूने शक्यता, नेम मात्र चुकलेला आहे श्याम याचा. नक्कीच थांबून तोलून मापून नेम घेतला होता, तरी सुद्धा निशाणा लागला नाहीये. सुनील म्हात्रे सरांसाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर डान्स केला तर सोमनाथ चौधरी याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. नक्कीच भाऊ पाटील असते तर नक्कीच डान्स केला असता. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला, लॉंग ऑफला चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षक आहेत भिरू. 1च धाव, धावसंख्या होती ती 18. शेवटचा चेंडू या षटकातला. दयानंद, इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर, षटकार. तर वडूनगरचा इनिंगचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. इथे 4 धावा पुढे आहे ओवली संघ. नवीन गोलंदाज क्रमांक 3 षटक टाकण्यात भिरू पाटील. भिरू पाटील आलेले आहेत क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज असेल विकास. 2 षटकामध्ये 24 झालेले आहेत. आता 2 षटकामध्ये 53 बनवायचे आहेत. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. भिरू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची गडा घेऊन चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक महेश काबूकर अतिशय चांगला झेल घेतलेला आहे.
फलंदाज येतो प्रेमनाथ पाटील याची सुवर्ण संधी आहे. आपण जर 3 षटकार मारले तर गणेश पाटील याचकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. गणराज डीजे चे प्रोप्रायटर तसेच गावदेवी रांजणोलीचे एक अष्टपैलू खेळाडू गणेश पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 24 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे ओली संघाचा. नवीन फलंदाज प्रेमनाथ स्ट्राईक घेत आला. आव्हान मोठं आहे, फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला होता. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 25. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. या गॅप मधून चेंडू जातो. या चांगले क्षेत्ररक्षण झाले तिथे. 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 27. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरलेला क्षेत्ररक्षक उडी मारून तिथे चेंडू अडवला. नक्कीच 2 धावा तिथे वाचवल्या. पुन्हा एकदा भिरू शॉर्ट पिच चेंडू होता, कट केलेला आहे. थर्ड मॅनला असले क्षेत्ररक्षक अडवी तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याची संधी होती. धावसंख्या होती ती 28. आव्हान मोठं आहे, त्यामुळे एकेरी दुहेरी धावा काढून आता काही जमणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. याच बरोबर धावसंख्या होती ती 28. अजूनही 49 बनवायचे आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा बनवायच्या आहेत 7 चेंडू मध्ये. सुरेख असा फटका, कटचा फटका, चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव पूर्ण, फक्त 1च धाव. धावसंख्या होती ती 29. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 29 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित 6 चेंडू मध्ये 48 बनवायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी आले तरी हा सामना काही जिंकता येणार नाहीये. चला, रांजणोली संघाचा संघनायक आपण टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. विजयी संघ, त्यानंतर रांजणोली या 2 संघादरम्यान इथे सामना होणार आहे. या सामन्यातून जो विजयी संघ होईल त्यानंतर गावदेवी रांजणोली या 2 संघादरम्यान हा सामना होणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतो गोविंद. समोर फलंदाज आहे दयानंद यांनी 1 षटकार मारला होता. फलंदाजीचा जर विचार केला तर प्रवीण याने 14 धाव बनवल्या. त्यानंतर कैलास याच्या बॅट मधून फक्त 1च धाव आली. त्यानंतर विकास 2 धावाकडून बाद झाला. दयानंद हा 8 धावसंख्येवर खेळत आहे. 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. शेवटची ओव्हर 6 चेंडू 48 धावांची गरज. गोविंद येतोय, डावखुरा गोलंदाज. अखूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडू आणि 48 धावा, अशक्य असे आव्हान. जवळजवळ सामना आपल्या खिशात घातलेला आहे ते विक्रम स्पोर्ट वडनगर संघाने. यावेळेस मात्र पूलचा फटका खेळला गेला होता, परंतु संपर्क तेवढा चांगला नव्हता. फलंदाज बाद आहे. हिट विकेट. हिट विकेट, फलंदाज बाद झालेले आहेत. दयानंद
नवनाथ येतोय नवीन फलंदाज. शेवटचे 4 चेंडू आहेत. 48 धावा बनवायच्या आहेत. अशक्य आव्हान आहे. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. नॉन स्ट्राईकला प्रेमनाथ यांना सुवर्ण संधी आहे. आपण एक जरी षटकार मारला तरी गणेश पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 30. शेवटचे 3 चेंडू आहेत. पाहूया प्रेमनाथ त्यांच्या बॅटमधून एखादा षटकार येतोय का, कारण गणेश पाटील अजून थांबलेले आहेत प्रेमनाथ पाटील यांचा षटकार बघण्यासाठी. कट केलेल्या चेंडूला चेंडू जातो या थर्डमॅन सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण केलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या होती ती 32. शेवटचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू आहेत. पाहूया एखादा षटकार येतोय काय 2 चेंडूवर. आता मात्र प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या होती ती 34. शेवटचा चेंडू. पाहूया शेवटच्या चेंडूवर तरी षटकार येतोय का, कारण षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे DJ गणेश पाटील यांच्याकडून. इथे मात्र प्रयत्न केला गेला नाही. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. अशा प्रकारे विक्रम स्पोर्ट वडोदरावकर हा संघ या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. एक मोठा विजय त्यांनी नोंदवला गेला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला गावदेवी रांजणोली संघाचा कर्णधार तसेच विक्रम स्पोर्ट वडोदरावकर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. चला गावदेवी रांजणोली संघाचा कर्णधार तसेच विक्रम स्पोर्ट वडोदरावकर संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आइए इस टॉस के लिए बहुत ही मशहूर और मारूफ नेता भी हैं और बहुत मशहूर और मारूफ पर्सनालिटी पंडरीनाथ भोईर साहब से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. खेलने वाली टीमें JRE राजनोली और उनके साथ विक्रम स्पोर्ट वडोदरावकर. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. यस गावदेवी रांजणोली आणि उमेश उनके साथ डॉक्टर पटोले साहब आ रहे हैं. दोनों मशहूर पर्सनालिटी है और दोनों मशहूर कैप्टन है और हमारे कमेंटेटर भी मशहूर है. तर सुस्वागतम दोन्ही मान्यवरांचं. डॉक्टर पटोले सर तसेच पंढरनाथजी भोईर साहेब. हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. कोणाचा कॉल असेल? रांजणोली संघाचा कॉल आहे. हेड असं कॉल आहे आणि हेड झालेला आहे. नाणेफेकी जिंकलेली रांजणोली संघाने. कर्णधार फक्त निर्णय सांगायचा आहे. तर गावदेवी रांजणोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत
आमचे सहकारी समालोचक व्हाइट्स ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर. धन्यवाद उमेश पाटिल जी, धन्यवाद संदेश पाटिल भिवंडीकर.